विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 धडा 2 सजीवांचे परस्परांशी नाते. सजीव सजीव म्हणजे कोण? पशु, पक्षी, कीटक, झाडे, माणूस हे सर्वच सजीव आहेत. या सगळ्यांच्या गरजा परिसरातून, निसर्गातून व एकमेकांकडून पूर्ण होत असतात. सजीवांच्या मुख्य गरजा कोणत्या? तर अन्न, पाणी, हवा, निवारा किंवा अधिवास या सजीवांच्या मुख्य गरजा आहेत. सजीवांच्या गरजा जरी सारख्याच असल्या तरी त्यात प्रत्येकात तफावत किंवा फरक आढळतो. उदाहरणार्थ, उंदीर जेवढे दिवसभरात पाणी पितो त्याने हत्तीची एका वेळची तहानसुद्धा भागणार नाही. मुंगीचे खाद्य वेगळे तर वाघाचे खाद्य वेगळे, हरणाचे अन्नही वेगळेच. अधिवास किंवा निवारा. जसे पाणी ही सजीवांची गरज आहे त्याचप्रमाणे सुरक्षित निवारा ही सुद्धा गरजच आहे. निसर्गतः जेथे या प्राण्यांचे रक्षण होते, सुरक्षित वाटते, तेथे हे प्राणी आश्रय घेतात किंवा आढळतात. उदाहरणार्थ वाघ, तो जंगलात राहतो. त्याच्या अंगावरील काळे पट्टे व त्याचा रंग यामुळे तो गवतात सहज लपून दबा धरून बसू शकतो. लपण्यासाठी गुहा व पिण्यासाठी पाणवठा पाणी असेल तेथे वाघ आढळतो. पक्षी झाडांवर घरटी बांधतात, उंच वृक्षावर राहतात. हत्ती, हरिण, नीलगाई, गवे गवताळ प्रदेशात राहतात. त्याच ठिकाणी वाघही असतो. हा वाघ अशा प्राण्यांची शिकार करून स्वतःचे पोट भरतो. म्हणजेच जंगलातील पशु एकमेकांवर, परस्परांवर अवलंबून असतात. प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती यांच्या वाढीसाठी योग्य हवामान व त्यांच्या गरजा जिथे पूर्ण होतात अशाच ठिकाणी त्या वाढतात. उदाहरणार्थ, फुलपाखरं फुलांवरतीच आढळतात कारण त्यांना तिथे मध मिळतो. बेडकाला तसं जमणार आहे का? तर नाही. मासे पाण्यातच सापडतात, ते पाण्यातच जगू शकतात, त्यांना तिथेच श्वसन करता येते. असं कबुतराला किंवा घोड्याला जमेल का? नाही. तर काही वनस्पती, उदाहरणार्थ कमळ, पाणकणीस पाण्यातच उगवतात. म्हणून काही लिंबू, वांगे, तुळस या वनस्पती पाण्यात येऊ शकतील का? नाही ना. काही वनस्पती पाणवनस्पतीच असतात. पाणकणीस, कमळ या काही पाणवनस्पती आहेत. तर काही वनस्पती मात्र मातीत रुजतात, तर काही वाळवंटात येतात. उदाहरणार्थ निवडुंग. म्हणजेच वनस्पतींनाही जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. पण काही वनस्पतींना, पिकांना खूप पाणी लागते, तर काही पिकांना कमी अधिक पाणी लागते. म्हणूनच कधीकधी काही पिके अतिवृष्टीने, जोरदार पावसाने, अवेळी पावसाने वाहून जातात, कुजतात, सडतात. तर कधी अजिबात पाणी मिळाले नाही, दुष्काळ पडला तरी पिके करपतात. म्हणूनच पिकांना, वनस्पतींना प्रमाणामध्ये पाणी मिळणे हे गरजेचे आहे. तरच त्यांची योग्य वाढ होईल. त्यासाठी पुस्तकातील पान नंबर 8वर एक प्रयोग दिला आहे. तो सगळ्यांनी नक्की करून पाहायचा आहे. आधी तो प्रयोग नीट वाचा व त्याप्रमाणे एक एक कृती करून नीट निरीक्षण करा. सजीवांचे परस्परांशी नाते या पाठात एक नवीन शब्द आपण शिकणार आहोत. वृक्षवासी. वृक्ष म्हणजे झाड
आणि वासी म्हणजे राहणारा. जीवनातील जास्तीत जास्त काळ झाडावर राहणारा म्हणजेच वृक्षवासी. माकड, खार हे प्राणी वृक्षवासी आहेत. उंच झाडावर राहिल्याने त्यांचे स्वतःचे रक्षण होते, अन्नही मिळते व निवाराही. असे वृक्षवासी प्राणी झाडांना मदतही करतात. कशी? तर फळे खातात आणि याच झाडांच्या बिया त्यांच्या विष्ठेतून किंवा फळे खात असताना तोंडातून इतरत्र पडतात व तेथे नवीन वृक्ष तयार होतात. ज्याप्रमाणे प्राणी, वनस्पती एकमेकांवरती अवलंबून आहेत, त्याचप्रमाणे माणूस हा प्राणीसुद्धा निसर्गावर, परस्परांवर, एकमेकांवर म्हणजेच इतर प्राण्यांवर अवलंबून आहे. त्याच्या अनेक गरजा या निसर्गातून पूर्ण होत असतात. कशा? ते आपण पुढील पाठात पाहणारच आहोत. लक्षात ठेवा, सजीवांच्या गरजा निसर्ग पूर्ण करतो व सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत. पाठ क्रमांक 2 मधील पान नंबर 7